अध्यात्मावर खूप ग्रंथ लिहिलेले दिसतात, हल्ली तो खूपच झालेले आहेत. साधकाने ते वाचावेत का, विचार करावा. अध्यात्मावर खूप ग्रंथ जरी झालेले असले तरी पहिलं आधी बघावं त्या ग्रंथाचा विषय काय. पहिली गोष्ट, ग्रंथाचा लेखक कोण, त्याचा अनुभव काय, त्याच्या जीवनात त्यातल्या काही गोष्टी उतरलेल्या आहेत का, म्हणजे तो जे बोलत आहे ते प्रचितीचं बोलणं आहे का, म्हणजे त्यांनी शास्त्र प्रचिती घेतली आहे का, गुरु प्रचिती घेतली आहे का, आत्मप्रचिती घेतली आहे का, यातलं थोडं थोडं तरी काही केलेलं आहे का, किमान साधना तरी करतोय का. असं जर काही असेल तर वाचायला हरकत नाही. पण खरं सांगायचं म्हणजे संतांनी लिहिलेले ग्रंथच फक्त वाचावे. त्याचं कारण त्यांचा अनुभव त्याच्यात असतो आणि त्यामध्ये कुठेही गडबड गोंधळ नसतो. मग आता नंतर लिहितात ते, आता पुष्कळ वेळा ज्ञानेश्वरीवर सुद्धा ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून सोपी ज्ञानेश्वरी केलेली, अनेकांनी केलेली. पण त्यातली सुद्धा कुठली वाचावी, ज्यांनी केलेली आहे ती व्यक्ती पूर्ण बोधावर गेलेली आहे का. जर गेलेली असेल तर त्यांचा ग्रंथ वाचावा, कारण त्यातलं जे आलेलं आहे ते ज्ञानेश्वर महाराजांना जे म्हणायचं आहे तेच त्यांनी सोप्या शब्दात लिहिलेलं आहे. पण तो जर अनुभव नसेल तर पुष्कळ वेळा गोंधळ झालेला असतो. नावं इथं घेण्याचं कारण नाही, फक्त एकच सांगितलं की आत्मानुभवी संत महापुरुषांनी जर त्या ग्रंथावर लिहिलेलं असेल तर वाचावं. गीतेचा अर्थ सुद्धा इतका काही वेगळा 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 चमत्कारिक लिहिलेला असतो. त्यामुळे प्रश्नच असा येतो की गीतेचा अर्थ देखील कुणाचा वाचावा. अशा एखाद्या संतांनी जर गीतेचा अर्थ लिहिलेला असेल तर तो वाचावा, कुणीतरी लिहिले. कारण मध्येच एक पुस्तक अगदी मोठे ते ग्रस्त त्यांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं, त्याच्यात त्यांनी सांगितलंय कर्माचा संन्यास करावा. आता तुम्ही म्हणाल ही काय प्रिंटिंग मिस्टेक आहे का, असू शकते का, विचारात आहे. कर्माचा संन्यास संभवतच नाही. ते आहे ना, तुम्ही जेवणार ना, खाणार ना, हात पंप करणार ना, पचन होणार ना, कर्माचा संन्यास कसा करणार तुम्ही. कर्माचा संन्यास संभवत नाही. नाही देहभूता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषता. भगवंतांनी पुन्हा सांगितलं देहभूत आहात ना, कर्म टाकणे शक्य नाही. मग शब्द तुम्ही कर्माचा संन्यास म्हटलं, कर्माचा संन्यास नाही आहे, कर्म करायचीच आहेत. कर्मातला संन्यास, कर्म करतो आहे पण कर्मापासून आली. तेव्हा असे जी काही भाषांतरी केलेली असतात ना, वाचायला जाऊ नये, आपलाच गोंधळ होतो. त्यामुळे ते उपयोगी नाही. एखादी व्यक्ती ध्यानामध्ये रमलेली दिसते तर एखादी व्यक्ती नाम घेताना भजन करताना रमून गेलेली दिसते. या दोन्ही व्यक्तींच्या अवस्थेमध्ये काय फरक आहे. यात फरक असा आहे की एक व्यक्ती नाम भजनात म्हणजे तिचा भक्तीचा पिंड आहे, ती भक्तीच्या पिंडाने जेव्हा जाते ती भावावस्थेत जाते, आणि ध्यानाच्या अंगाने जेव्हा जाते तेव्हा ती ध्यानावस्थेत जाते. बघा मी काय म्हणते लक्षात. भावावस्था क्षणभर माणसाला येऊ शकते. काय काय त्यांचे पिंड भाविक असतात, त्यामुळे पूजा करताना सुद्धा ते इतके रंगून पडतात की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. अगदी ते जणू काय आपण त्या मूर्तीशी बोलतोच आहे असा त्याचा भाव असतो. त्याप्रमाणे तो भावाने त्या मूर्तीशी सगळं काही वर्तन करत असतो. तथापि ती भावावस्था किंवा तो भाव इतर लोकांच्या बाबतीत राहील असं सांगता येत नाही. देवाच्या बाबतीत सगळं, पण इतर व्यक्तीशी बोलताना त्याच प्रेमाने, त्याच जिव्हाळ्याने, त्याच आनंदाने ती वागेल असं नाही. इतर व्यक्तीशी पुन्हा हा तो असं. देवाच्या बाबतीत मात्र अगदी तिथं लोटांगणी जातील, त्याला हार घालतील. गणपती असेल तर 21 मोदक खात नाही म्हणून 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला जाईल, कारण तो खात नाही ना. खात असता तर पंचायत आपण जरा कमी केलं असतं. तर त्या मूर्तीशी अगदी एकरूप, म्हणजे मला अशी काही काही मंडळी माहिती आहे की जर असा काही पारायण सप्ताह झाला तर त्या देवाच्या मूर्तीला झोपून त्याचे पाय चेपायचे, दमले असतील, तो उभा राहिला का इतका वेळ, हे सगळं काही करतील. पण त्या मूर्तीपुरतंच इतरांशी वागताना मात्र ती जाणीव आहे का, नाही. असं जर असेल तर त्याला भाव असं म्हणता येत नाही. भावाची व्याख्या अशी आहे, भगवंताचा कुठेही अभाव नाही, याला भाव म्हणायचं. हे जे भावाचं आहे ना ते ठीक आहे त्या त्या व्यक्ती, पण भाव जर खरा असेल
प्रत्येक कणाकणात तो भरलेला आहे असा भाव ठेवून वर्षण. अशी लात नाही कुणाला मारता येणार, दगड देखील पायाने नाही ढकलता येणार. प्रत्येक कणाकणात तो भरलेला आहे असा भाव आहे. म्हणून ही भावावस्था जी असते ती असते, पण त्याप्रमाणे त्याच्या वर्तनात त्याच्या मनबुद्धीत फरक पडेल असं नाही. तो तसाच राहील, तेवढ्या पुरता भाव असेल. आणि दुसरी जी ध्यानाची अवस्था आहे त्याच्यामध्ये मन लीन होत असते. तिथे पुन्हा आणखीन एक आहे, आता आपल्या थोड्या वेळात 5 मिनिटात सांगते तेवढं. ध्यानामध्ये सुद्धा मन लीन होताना एक तर हठयोगाच्या प्रक्रियेमध्ये तो ताठ बसेल, 3-3 तास बसेल, पण तो खाली उतरल्यानंतर बदलत नाही. त्याला ताटेच त्या अवस्था म्हणतात. आणि एखादा जर ते प्रकृतीत लीन न होता स्वरूपात लीन होत असेल तो बदललाच पाहिजे. ध्यान जर करत असेल तर त्याच्या वागण्यात फरक झाला पाहिजे. सगळं त्याचं वागणं शुद्ध व्हायला पाहिजे. त्याच्या देहावर देखील, त्याच्या आहार विहारावर परिणाम होतो, त्याच्या खाण्यापिण्यावर परिणाम होतो. सगळं शुद्ध स्वच्छ, वेडीवाकडी संगती, वेडीवाकडं वागणं, वेडीवाकडं वाचन, कसलं तरी काहीतरी तो करणारच नाही. समोर त्याच्या आलं की तुम्ही हे ना, हा खाणंपिणं लगेच ताबडतोब ते आपलं खाणं नाही. ही व्यक्ती आपल्याला आपल्या ह्याच्यात बसणारी नाही. प्रकृती परमात्मा असेल पण त्याची बाहेरची प्रकृती आपल्याला मानवणारी नाही. सर्प विंचुणार आहे परी दुरूनच ओळखणार. तसं त्याला डिस्क्रिप्शन ताबडतोब येतं, विवेक येतो आणि त्याच्यात बदल झालेली दिसतो. त्यामुळे भावावस्था वेगळी, ध्यानावस्था वेगळी. आणि ध्यानाच्या अवस्थेत देखील ही ताटेस्थ वेगळं आणि स्वरूपात लीन होणं वेगळं. स्वरूपात लीन होत झालं की मनाचे विकार जात 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 पहिल्यांदा मनोलय होतो आणि पुढे मनोनाश होतो. ऐकून ठेवूया आपण निदान शब्द काय जे सांगितलं आपल्याला केव्हा होता येईल तेव्हा. पण हे सगळं जे आहे ह्याला शुद्ध परमार्थ म्हणतात. हे सोडून बाकीचे चमत्कार, हे असं करा म्हणजे ते असं होईल, ते तसं करा म्हणजे ते तसं होईल, असं जे सांगितलं असेल त्या वाटेला शहाण्या माणसांनी जाऊ नये. आपण ही साधना करता करता जसं त्यांनी म्हटलं आहे समर्थाने की मनुष्याचा देव व्हायला पाहिजे. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. मानवाचा मनुष्य जो आहे, आधी मनुष्य आहे का बघायला पाहिजे पहिल्यांदा. मग तो सज्जन होतोय का बघायला पाहिजे, मग तो संत होतोय का बघायला पाहिजे, मग तो भगवंत होतोय का बघायला. ह्या दिशेनं जर त्याची वाटचाल चालली असेल तर परमार्थ स्वच्छ चाललाय असं म्हणायचं. आणि त्याच्याऐवजी तो मनुष्य देखील दड नसेल तर त्याच्या वाटेला जाण्याचं कारण नाही. तेव्हा आजचा सत्संग आपण आता इथे थांबूया. बाकीचे जे प्रश्न आहेत त्या पुन्हा हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्या जगत् तेन त्यक्तेन मुञ्जीता मा कृतकस्य सिद्धम्. ओम शांति शांति.